नक्की सर. Good morning and welcome to everyone. Now today's lecture will start our unit number 1, fundamental and types of mechanism. Already previous practical we seen the what is the different types of mechanism. Okay, in theory of machine lab already we seen that they are given a different types of links and different types of mechanism. For example, kinetic chains and kinetic pair also. So today we start directly first unit, fundamental and types of mechanism. In next practical we also taken a different types of mechanism also given. They are completed in a practical lecture time. Okay, so today we start a theory part of kinematics of machines. So first we understand the what is the theory of machines and the types of mechanism. Firstly, we know the theory of machine related to your automobile sector. For wait. So theory of machine is related to your automobile sector. For example, means branch of engineering and science and the study of relative motion between various part of machines force with the act of them. Means they related to your machines and machine related to your automobile sector. For example, your car and two-wheelers. They are given different types of part and assemble to and start the how to work the relative motions. Okay. So also machine is a device of reserve energy or available utilized to the particular types of work. For example, they are given wheels, brakes, clutches, okay, different types of gears, gear drive, chain drive, that is the machine part, and they work and utilize his power to another work. That is called as a theory of machines. So today we start in theory of machine. For first is a kinematics, dynamics, kinetic and static. Simple आहे. theory of machines आपण बघितलं लास्ट प्रॅक्टिकलला पण आपली जी theory of मशीनची लॅब्स होती त्या लॅब्स मध्ये आपण बघितलं की डिफरंट टाइप्स ऑफ इक्विपमेंट म्हणजे टाइप्स ऑफ तुम्ही मेकॅनिझम बघितले, टाइप्स ऑफ चेंज तिथे अवेलेबल होता, ते आपण स्टडी करणार आहे. ओके, ते प्रॅक्टिकल टाइमला स्टडी होईल, आपण इथे थिअरी पार्ट स्टडी करणार आहे. पण ऑलरेडी सर्वांना माहिती की थिअरी ऑफ मशीन्स हा जो सब्जेक्ट आहे हा कशाशी रिलेटेड आहे, ऑटोमोबाईल सेक्टरशी. म्हणजे काय, जे तुमचं ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये ऑटोमोबाईल कार असतील, टू व्हीलर असतील, त्याच्यामध्ये जो पार्ट मोशन मध्ये असेल, म्हणजे आपण बघितलं की एक पार्ट पॉवर दुसऱ्या पार्टला ट्रान्समिट करतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ एनर्जी. ओके, आपण तो स्टडी करणार आहे, दॅट इज अ रिलेटिव्ह मोशन्स. मग डिफरंट टाइप्स ऑफ मशीन्स असतील, पार्ट असतील, ऐसे इंजिन असेल, ब्रेक्स असतील, क्लचेस असतील, फ्लायव्हील असेल, गव्हर्नर असेल, हे पार्ट असतील, हे रिलेटेड असतील तुमच्या कारशी. मग आपल्याला ते स्टडी करायचं. मग त्यावरती सपोज ब्रेक्स असतील, क्लचेस असतील, त्यावरती डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस ऍक्ट होतात आणि त्याच्यामुळे डिफरंट टाइप्स ऑफ प्रेशर अनालिसिस केलं जातं आणि पर्टिक्युलर एनर्जी ही त्याच्यावर अप्लाय केली जाते. मग ते आपल्याला स्टडी करायचंय. सो दे आर गिवन कायनेमॅटिक, डायनेमिक, कायनेटिक अँड स्टॅटिक्स. फर्स्ट वी अंडरस्टँड द स्टॅटिक्स. सी, स्टॅटिक इज द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स कन्सर्न विथ द स्टडी ऑफ फोर्सेस. ऑलरेडी तुम्हाला मेकॅनिक्स माहिती आहे, स्टार्टिंगला फर्स्ट इयरला तुम्हाला सेकंड सेमिस्टरला जो मेकॅनिक्स सब्जेक्ट होता हा रिलेटेड कशासाठी आहे, मशीनचे जे वर्किंग असतं, फोर्सेस असतील, एनर्जी असतील, त्याच्यावर अप्लाय होणारे पर्टिक्युलर वर्क असेल, त्याच्या रिलेटेड मेकॅनिक्स आपण बघितले की लोड कॅल्क्युलेट करतो, अनालिसिस केला जातो की डिफरंट टाइप्स ऑफ लोड अप्लाय करून आपण ब्रेक्स आणि क्लचेस वर्किंग कसे करू शकतो, त्या रिगार्डिंग आपण मेकॅनिक्स स्टडी केलेला आहे हा फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरला. सो द स्टॅटिक इज द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स कन्सर्न विथ द स्टडी ऑफ फोर्सेस and effect of forces on non-deformable rigid system when the system is static state of equilibrium. Then this course
सच ॲज अ लेटर एरियाज, डायनॅमिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. आता जो आपण स्टॅटिक स्टडी करणार आहे, सिंपल आहे. स्टॅटिक म्हणजे कसले ब्रांच आहे, थिअरी ऑफ मशीनची ब्रांच असेल. मीन्स फोर्स अँड देअर इफेक्ट व्हाईल द मशीन पार्ट आर द रेस्ट. सिंपल आहे. स्टॅटिक म्हणजे काय, सपोज तुमचं फ्लायव्हील असेल, फ्लायव्हील वर्किंग असेल, त्या वर्किंग असताना आपण तिथे ब्रेक अप्लाय केला. ओके, ब्रेक अप्लाय केल्यानंतर त्या पॅडवरती काहीतरी फोर्स हा इम्पॅक्ट करणार आहे. ओके, त्या पॅडवरती हा फोर्स इम्पॅक्ट केला जाणार आहे. त्या इम्पॅक्ट केल्यानंतर जे फोर्सेस असतील ते कॅल्क्युलेट करणे आणि फोर्सेस पॅड वरती त्या व्हील वरती अप्लाय केल्यानंतर जे इफेक्ट असतील ते इफेक्ट अनालिसिस करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टॅटिक्स. मीन्स मशीन पार्ट आर द रेस्ट. म्हणजे आपण मोशन, जे रिलेटिव्ह मोशन असतो ते रिलेटिव्ह मोशन एखादा पार्टचा यूज करून स्टॉप करतो आणि स्टॉप केल्यानंतर त्याच्यावर जे फोर्सेस अप्लाय केले जातात ते इफेक्ट असतात. ओके, ते रेस्ट पोझिशनला कॅल्क्युलेट करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टॅटिक्स. देन next point is what is the statics used for in engineering. Simple, static is the critical tools for different types of analysis, different types of measurement, error analysis, data analysis. Okay, simple आहे की स्टॅटिक्स काय सांगितलं मी, एखादा रिलेटिव्ह मोशन असेल, व्हील असेल, सपोज व्हील आपल्याला जर कॉन्स्टंट करायचं असेल, स्टॉप करायचं असेल, तर त्याच्यावर आपल्याला ब्रेक्स थ्रू काही फोर्सेस अप्लाय करावं लागतात. मग त्या व्हीलचं स्पीड असेल त्यानुसार ब्रेकचा तुमचा फोर्स असेल. ओके, तुमच्या व्हीलच्या फोर्स नुसार तुमचा हा ब्रेकचा फोर्स असेल, मग ते कॅल्क्युलेट करणे. मग डिफरंट टाइप्स ऑफ कॅल्क्युलेशन असतील, अनालिसिस असतील, मग मेजरमेंट अनालिसिस असेल, एरर अनालिसिस असेल आणि टेस्ट डेटा अनालिसिस असेल. हे डिफरंट टाइप्स ऑफ अनालिसिस included in a statics engineering. Okay, next point, what are the statics used for? Static is the study of manipulation of data, including way to gather, revise, analysis, draw conclusion from data. Then two major areas of statistics are descriptive and inferential statics. Statics can be used to make better informed business and इन्व्हेंटिंग डिस्कशन. सिंपल आहे. स्टॅटिक्स हा डिफरंट टाइप्स नुसार आपण कॅल्क्युलेट केला जातो. कारचं स्पीड असेल, तुमचं सपोज तुमचे अदर जे इक्विपमेंट असतील, मोशन इक्विपमेंट असतील, मग सायकल असेल, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल. ओके, त्यावरती त्याचं स्पीड डिपेंड असतं. ओके, स्पोर्ट बाईक्स असतील त्यांचं स्पीड जास्त असतं. सपोज डिपेंड ऑन सीसी. सपोज गाडीचा 150 सीसीची गाडी असेल, 200 सीसी किंवा 250 सीसीची असेल, त्यावर तुमच्या गाडीचं स्पीड डिपेंड असतं. मग त्यानुसारच आपण कोणत्या टाईपचे ब्रेक यूज करतो. म्हणजे स्पीड नुसार गाडीचं व्हील स्टॉप करण्यासाठी आपण कोणत्या टाईपचे ब्रेक यूज करतो, त्या ब्रेकवरती कोणत्या टाईपचे प्रेशर आणि फोर्सेस अप्लाय केले जातात ते व्हील स्टॉप करण्यासाठी, त्याचा स्टडीज म्हणजे स्टॅटिक्स. So next point, kinematics. So we discuss the next point is a kinematics. Statics around understand झालेला असेल. Okay, so kinematic means this is also branch of theory of machines which deals with relative motion between various part of machine. Various part of machine. Simple, आता kinetic understand करायचं आपल्याला. Kinematic also branch of theory of machine, but relative motions between the various part of machine. Simple आहे. डिफरंट टाइप्स ऑफ पार्ट असतात. एक पार्ट दुसऱ्या पार्टवर डिपेंड असतं. आपण बघितलं की लॅब मध्ये मेकॅनिझम दिलेलं होतं. जेव्हा एक मेकॅनिझम म्हणजे तुमचा ए पॉइंट असेल, सपोज हे मेकॅनिझम असेल तुमचं, लॅब मध्ये जे प्रॅक्टिकलला स्टुडंट प्रेझेंट होते त्यांनी बघितलं असेल की एक मेकॅनिझम दिलेलं 4 बार मेकॅनिझम, हा ए पॉइंट असेल. ओके, सपोज इथे व्हील प्रोव्हाइड केलेलं असेल. सपोज आता ह्या व्हील वरती पॉवर आपण पंप थ्रू, मोटर थ्रू आपण पॉवर इथे जर जनरेट केली तर ऑटोमॅटिकली सपोज कनेक्टेड आहे, एक व्हीलला सर्व व्हील्स कनेक्टेड असतील. ते कनेक्टेड असल्यामुळे फॉर एक्झाम्पल जे फर्स्ट व्हील असेल हे ऑटोमॅटिकली तुमची पॉवर अदर्स व्हीलला ट्रान्समिट करणार आहे. म्हणजे काय झालं, हे एक रिलेटिव्ह मोशन झालं आणि या रिलेटिव्ह मोशन मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ पार्ट आले मशीनचे. म्हणजे सपोज दिस इज 1, दिस इज 2, 3 and 4. That is called as a kinematic. म्हणजे सिंपल कायनेमॅटिक म्हणजे काय, एखादं रिलेटिव्ह मोशन असेल
त्यांच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ पार्ट असतील, दॅट इज कॉल्ड ॲज अ कायनॅमॅटिक. म्हणजे एक पार्ट दिलेला आहे सपोज, ओके, हा रोटेशन असेल म्हणजे रिलेटिव्ह मोशन, and between power transmit to one part to another part means various part of machines. म्हणजे different types of machine part आहे, त्याला आपण म्हणतो कायनॅमॅटिक्स. ओके, स्टॅटिक अंडरस्टँड केलं आपण, कायनॅमॅटिक अंडरस्टँड केलं. सो वी फॉरवर्ड नेक्स्ट पॉइंट. dynamic. Okay, also they are given a how to explain kinematic, also given means study. Okay, how to do you explain the kinematic, also given some different types of points. Study of motion already we discussed, they are given study of motion means relative motion without any reference to the forces that cause the motions. It basically means study how things are moving. Okay, simple आहे. मी तुम्हाला ते सांगितलं की suppose they are given one types of mechanism. Okay, this is the one types of mechanism, and see this is the second part, and first part is connected to your second part, and this is the 4-bar mechanism means first wheel is connected to second wheel, and first wheel power is transmitted to the second wheel. That is called as a study how things are moving. Okay, moving म्हणजे कोणता पार्ट हा मुव्हिंग होतोय मशीनचा आणि पॉवर कुठे ट्रान्समिट करतोय, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कायनॅमॅटिक. मग डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन असतील याच्यामध्ये किंवा कन्सेप्ट असतील. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स, त्या दोन्ही व्हीलचं डिस्टन्स असेल, त्या व्हीलचं रोटेशन, व्हीलचं डिस्प्लेसमेंट, त्याचं स्पीड, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन. ओके, या डिफरंट टाइप्स ऑफ जे पार्ट दिलेले. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ जे पार्ट दिलेले. फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेट कन्सेप्ट ऑफ डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, velocity, acceleration. Okay, this is the different types of things we are calculate in a kinematics concept. Okay, now we forward next. This is the example of kinematic means study of the motion in mechanical points, bodies and the system. Bodies, which bodies? For example, automobile sector, chassis, brakes, your IC engine, that is called bodies, and mechanical point also given. Okay, without the consideration of their associated physical property and forces acting on them. Okay, simple आहे. स्टॅटिक अंडरस्टँड झालंय. कायनेमॅटिक सिंपल आहे. एखादा रिलेटिव्ह मोशन असेल त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ पार्ट असतं. एक पार्ट थ्रू दुसऱ्या पार्टला पॉवर ट्रान्समिट करून त्याला रोटेट करतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ कायनेमॅटिक. सो वी डिस्कस नेक्स्ट पॉइंट, डायनामिक. Dynamic is it also called as a theory of machine branch. Okay, this is also called as a theory of machine branch, and which deals with the forces and their effect while acting upon the machine part is motion. A simple आहे. कायनेमॅटिक काय अंडरस्टँड केलं आपण, एखादा पार्ट दिलेला आहे, त्या पार्टचं रिलेटिव्ह मोशन असेल आणि त्या पार्टला कनेक्टेड अदर कंपोनंट असतील मशीनचे, दॅट इज कॉल्ड कायनेमॅटिक. बट डायनेमिक म्हणजे काय, त्या रिलेटिव्ह मोशन मध्ये काही फोर्सेस आपण ऍक्ट केले. फॉर एक्झाम्पल रोटेटिंग व्हील असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ कायनेमॅटिक. ओके, रोटेटिंग व्हील असेल तुमचं, सपोज रोटेटिंग व्हील आहे, त्याला कनेक्टेड काय असणार आहे, तुमचं ब्रेकचा पॅड कनेक्टेड असेल, म्हणजे ब्रेकचा पॅड कनेक्टेड आहे, रोटेटिंग व्हील आहे, ते कायनेमॅटिक झालं. बट त्या ब्रेकला जर आपण फोर्स अप्लाय केला आणि त्या रोटेटिंग व्हीलला जर स्टॉप केलं, दॅट इज कॉल्ड ॲज डायनॅमिक. म्हणजे फोर्सेस अँड देअर इफेक्ट, ब्रेक्स थ्रू आपण फोर्स ऍक्ट केला आणि त्यामुळे जे काही इफेक्ट जनरेट झाले त्या पॅड वरती, दॅट इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक मीन्स ऍक्टिंग अपॉन द मशीन पार्ट इन द मोशन. म्हणजे एखादा पार्ट मोशन मध्ये असेल, आपण त्या मोशन मधल्या पार्टला स्टॉप करण्यासाठी एखादा पार्ट यूज करतो आणि त्या पार्ट थ्रू जे फोर्सेस डायनॅमिक. सो dynamic is a kinetics. It is also branch of theory of machines which arise from the combined effect of mass and motion of the machine part. Simple आहे. आपण एक पार्ट जर कंटिन्युअसली मोशन मध्ये असेल, आपण त्याला डायरेक्टली स्टॉप करू शकतो. ओके, डायरेक्टली ब्रेक्स वरती त्या स्पीड नुसार फोर्स अप्लाय करून डायरेक्टली स्टॉप करू शकतो. बट आपण जर त्या ब्रेक वरती इनिशियल फोर्सेस म्हणजे आपण कंटिन्युअसली नाही,
डायरेक्टली नाही कंटिन्युअसली जर फोर्सेस अप्लाय केले त्या पॅड वरती, सपोज फ्लायव्हीलच्या पॅड वरती, तर त्याच्यामध्ये काही फोर्सेस जनरेट होतात. सपोज 100 स्पीड असेल कारचं, आपण ब्रेक पॅड पुश केला, परत स्पीड तुमचं 80 वर आलं, परत आपण त्याला एक्सलेट केलं, परत आपण ब्रेक पॅडला यूज केलं, परत प्रेस केला. ओके, प्रेस केल्यानंतर स्पीड ऑटोमॅटिकली हे डिक्रीज झालं. मग 100 वरून 80, 80 वरून 60. मग सपोज हे 40, 80, 100, 40, 60, 80, 100 हे जे स्पीड आहे, त्या स्पीडला त्या व्हील वरती आपण जसा ब्रेकचा फोर्स अप्लाय केला, मग त्याच्यानुसार त्याच्या फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे असतील आपल्याला. म्हणजे 40चं स्पीड असेल तेव्हा ब्रेक आपण प्रेस केला, त्या टाइमचा फोर्सेस आणि त्याचे इफेक्ट. 60चं स्पीड असेल त्याचे इफेक्ट, 80 किलोमीटर पर आवरचं स्पीड असेल त्याचे इफेक्ट, आणि 100 किलोमीटर पर आवरची इफेक्ट. ह्या चारही जे 4 टाइप्स ऑफ स्पीड दिलेले आहे, याच्यावरती जे ब्रेक्सचे फोर्सेस आपण अप्लाय करणार हे डिफरंट असणार आहे. तेच कॅल्क्युलेट करायचे असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ कायनेमॅटिक्स. ओके, म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ स्पीड अवेलेबल असेल, डिफरंट टाइप्स ब्रेक्सचे फोर्सेस अप्लाय केले जातील, त्यानुसार डिपेंड असेल. सिंपल आहे, गाडीचं स्पीड जास्त असेल त्यात ब्रेक्स जर आपण पुश केला, त्या टाइम पुश केला तर त्याच्यावर खूप सारे इफेक्ट येऊ शकतात. बट गाडीचं स्पीड कमी असेल, त्याच्यावर आपण ब्रेक पॅडचा फोर्स अप्लाय केला तर ऑटोमॅटिकली त्याच्यावरती इफेक्ट कमी येणार आहे. मग त्याला अनालिसिस करण्यालाच आपण म्हणतो कायनेटिक्स. ओके, सो वी कम्प्लिटेड स्टॅटिक्स, कायनेटिक्स, कायनेमॅटिक्स अँड डायनॅमिक्स. ओके, आपण बघितलं की इन कायनेमॅटिक्स ऑफ मशीन सिंपल आहे, सर्वांनी अंडरस्टँड ठेवायचं आहे की कायनेमॅटिक्स ऑफ मशीन मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ concept येतात. means there are a theory of machine may be subdivided into following 4 types. Which 4 types? Kinematics, dynamics, kinetics and the स्टॅटिक्स. ओके, आपण अंडरस्टँड केलंय. परत एकदा मी सांगतो, स्टॅटिक्स आपण बघितलं की एखादे फोर्सेस आणि इफेक्ट त्या व्हीलला पूर्णपणे स्टॉप करण्यासाठी जे फोर्सेस आणि इफेक्ट अप्लाय केले जातात आणि ते पूर्ण व्हील हे स्टॉप केलं जातं, दॅट इज द स्टॅटिक्स. आणि कायनेमॅटिक मीन्स एखादं रिलेटिव्ह मोशन असेल, त्या मोशन थ्रू पॉवर ट्रान्समिट केली जाते त्याच्या अदर इक्विपमेंटला, पार्टला, दॅट इज द कायनेमॅटिक्स. अँड डायनॅमिक्स मीन्स सपोज तुमचं ते व्हील असेल, रोटेटिंग व्हील्स असेल, त्याला कनेक्टेड ब्रेक्स असतील आणि त्या ब्रेक्स थ्रू तुमचे फोर्सेस आणि इफेक्ट त्याच्यात कॅल्क्युलेट केले जातील, दॅट इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक. देन लास्ट वन इज अ कायनेटिक्स. फॉर एक्झाम्पल, आपण डिफरंट टाइप्स ऑफ स्पीड्स apply on a flywheel and we are using stop for the brakes. आपण मी बघितलं की फील वरती पण डिफरंट टाइप्स ऑफ स्पीड असेल, 40चं स्पीड असेल तर ब्रेक अप्लाय केला, 60चं स्पीड असेल ब्रेक अप्लाय केला, किंवा कारचं स्पीड जर 150 असेल and that time we apply the brakes फॉर डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस. आपण जर 150 वरती जर ब्रेकचा फोर्स अप्लाय केला तर ऑटोमॅटिकली त्या पॅड वरती हा 40चं जे स्पीड होतं त्या स्पीड पेक्षा 150च्या जे स्पीड मध्ये असेल याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ इफेक्ट असणार आहे. कारण 40च्या स्पीडला आपण कमी फोर्स अप्लाय करणार आहे, त्यामुळे त्या पॅड वरती कमी मासेस क्रिएट होणार आहे, इफेक्ट क्रिएट होणार आहे. बट 150च्या स्पीडला जर ब्रेक अप्लाय केला तर त्यामध्ये पॅड वरती हे खूप सारे इफेक्ट हे तिथे इन्क्लुडेड होणार आहे किंवा तिथे जनरेट होणार. दॅट इज द कॉल्ड ॲज अ कायनेमॅटिक. Okay, we completed 4 points: kinematics, dynamic, kinetics and static. So we proceed next point. Next point is a kinematic links or their element. Okay, आता प्रॅक्टिकल मध्ये जे स्टुडंट प्रेझेंट आहेत लास्ट प्रॅक्टिकलला, तिथं त्यांनी बघितलं असेल की काही स्टुडंटने मायक्रो प्रोजेक्ट कम्प्लीट केले होते. तिथे काही मॉडेल रेडी केलेले होते. त्या मॉडेलनुसार ते मेकॅनिझम तुम्ही बघितलं की एक पार्ट दुसऱ्या पार्टला कनेक्टेड असतो. ओके, एक पार्ट दुसऱ्या पार्टला कनेक्ट असतो, दुसरा पार्ट तिसऱ्या पार्टला, तिसरा चौथ्या पार्टला, परत चौथा पार्ट हा फर्स्ट पार्टला कनेक्ट केलेला असतो. जे पार्ट आपण कनेक्ट करतो 1 to 2, 2 to 3, 3 to 4, ज्या लिंक असतात कनेक्ट करण्यासाठी, ज्या लिंक असतात त्यालाच आपण म्हणतो कायनेटिक लिंक्स आणि इलेमेंट. म्हणजे एक व्हील जर दुसऱ्या व्हीलला, जर तुम्ही रेल्वेचं जर व्हील्स बघितलं तर एक व्हील दुसऱ्या व्हीलला कनेक्टेड असतं. ते कनेक्ट करण्यासाठी काहीतरी आपण त्याच्यामध्ये कनेक्टिंग रॉड यूज करतो. ते कनेक्टिंग रॉड म्हणजे काय, तुमचा ती लिंक म्हणजे एका पार्टला दुसऱ्या पार्टला कनेक्ट करण्यासाठी जो सपोर्ट यूज करतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ कायनेटिक links. Mean it is defined as a part of machine which has a relative motion with respect to some other part
of same machine is called as a kinetic link. सिंपल आहे, त्याच मशीनचा पार्ट असतो, बट एका पार्ट थ्रू आपण दुसऱ्या पार्टला कनेक्ट केलेला असतो. So they are given a kinematic links means it is the every part of machines which have relative motion to some other part of machine, that is called as a kinematics links. So they are given different types of kinematic links also, rigid link, flexible link and fluid link. ओके, आता आपण बघितलं की डिफरंट टाइप्स ऑफ लिंक असतात, पण डिफरंट टाइप्स ऑफ मशीन पण असतात, डिफरंट टाइप्स ऑफ मेकॅनिझम असतात, त्यानुसार हे तुमचे टाइप्स ऑफ मेकॅनिझम तिथे जनरेट होतात. सो कायनेमॅटिक लिंक्स can be divided into three types. First one is a rigid link, second is given flexible links and fluid link. So we discuss the rigid link. In this type, first we read the what is the concept of rigid links. In this type of link, there is a no deformation while transmitting the motion, and motion between the pistons and crank can be considered as a rigid link. Simple आता rigid link सांगितले काय त्यांनी की लिंक देयर इज अ नो डिफॉर्मेशन व्हाईल ट्रान्समिटिंग द पॉवर, म्हणजे पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी कोणताही तिथे डिफॉर्मेशन कॅल्क्युलेट केलं जात नाही. मीन्स मोशन बिटवीन द पिस्टन अँड क्रँक कॅन बी कन्सिडर ॲज अ रिजिड लिंक. सिंपल आहे, लॅब प्रॅक्टिकल लॅब मध्ये तुम्ही बघितलं की आयसी इंजिन, ओके, 2 स्ट्रोक इंजिन अँड 4 स्ट्रोक इंजिन तिथे मॉडेल होतं, मायक्रो प्रोजेक्ट मॉडेल स्टुडंटने रेडी केले होते त्या लॅब मध्ये. तुम्ही जर ते बघितलं असेल तर तिथं पिस्टन्स अँड क्रँक, ओके, पिस्टन आणि क्रँक मध्ये जे मोशन होतं आपण बघितलं. 2 व्हीलर 4 व्हीलर मध्ये एअर फ्युअल रेशो मॅच केला जातो, त्याच्यामध्ये फ्युअलचा आणि एअरचा रेशो मॅच करून तिथे आपण फ्युअलला इंजेक्ट करतो. ओके, फ्युअलला इंजेक्ट केल्यामुळे ते फ्युअल बर्न होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आपला गिअर शिफ्टिंग असेल, ऍक्सेलरेशन असेल, गिअर शिफ्ट केला किंवा ऍक्सेलरेट केलं म्हणजे काय, आपलं हे फ्युअल हे जास्त इन्क्रीज झालं, त्यामुळे आपली कार ही स्पीड ही इन्क्रीज करत असते. सपोज त्या इंजिन मध्ये जर तुम्ही मॉडेल बघितलं असेल लॅबमध्ये, पिस्टन आणि सिलेंडर दिलेलं होतं. एअर फ्युअल रेशो मॅच करून आपण तिथे ते फ्युअल तुमचं पेट्रोल असेल ते बर्न केल्यानंतर सपोज ते इंजेक्ट झाल्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा जो पिस्टन असेल हे डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतं. ते मूव्ह झाल्यामुळे काय होतं, तुमचं जे त्याला कनेक्टेड गिअर ड्राईव्ह असतात ते गिअर ड्राईव्ह हे रोटेट होतात. ते रोटेट झाल्यामुळे तुमची व्हील्स असेल, व्हील पण रोटेट होता. मग सिंपल रिजिड एक्झाम्पल इज अ पिस्टन अँड क्रँक. ओके, मीन्स युअर आयसी इंजिन. ओके, सिंपल एक्झाम्पल आहे रिजिड लिंकचं. सपोज तुमचा पिस्टन्स अँड सिलेंडर अँड क्रँक एकमेकाला कनेक्टेड असतात. ओके, पिस्टन्स अँड सिलेंडर किंवा तुमचा पिस्टन आणि क्रँक एकमेकाला कनेक्टेड असतात. नेक्स्ट टाइमला लॅब मध्ये आला तरी तुम्ही बघितलं की तो पिस्टन्स अँड सिलेंडर क्रँक हा एकमेकाला कनेक्टेड असतात. म्हणजे कनेक्टेड मीन्स रिजिड लिंक्स. ओके, फिक्स लिंक्स आहे ती, एका पॉइंटला फिक्स लिंक्स आहे, बट तो पार्ट तुमचा रोटेट होणार आहे. ओके, पिस्टन्स हा रोटेट होणार आहे, बट कनेक्टेड कशाला आहे, तो पिस्टन्स आणि क्रँक एकमेकाला कनेक्टेड असतील. ओके, दोन्ही बॉडीज एकमेकाला कनेक्टेड असतील आणि तो रोटेट पण करणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ रिजिड लिंक. नाव फ्लेक्झिबल आणि रिजिड म्हणजे फक्त 2 मोशन कॅल्क्युलेट करणार आहे, तो अप अँड डाऊन. ओके, कोणते 2 मोशन असणार आहे, 360 मध्ये नाही तो रोटेट होणार, तो 2 मोशन मध्ये रोटेट होईल. म्हणजे एक तर अपवर्ड डायरेक्शनला जाणार आहे तो पिस्टन्स किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणार आहे. ओके, 2 टाइप्स ऑफ डायरेक्शन तो कॅल्क्युलेट करेल. दॅट इज कॉल्ड ॲज अ रिजिड लिंक्स. नाउ सेकंड वन इज अ फ्लेक्झिबल लिंक. In this type of link, there is a particular deformation while transmitting the motion. Okay, simple आहे. Flexible links, belt drive. ओके, रिजिड लिंक्स एक्झाम्पल आपण बघितलं, पिस्टन इन क्रँक. सर्वांना अंडरस्टँड झालं असेल पिस्टन इन क्रँक मधलं मोशन्स. त्याच्यामध्ये आपण फक्त अपवर्ड मोशन आणि डाऊनवर्ड मोशन त्याला फोर्सेस अप्लाय करतो, मग तो पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला जातो किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला जातो, त्यामुळे तो रिजिड लिंक मध्ये कॅल्क्युलेट होतो. तर फ्लेक्झिबल लिंक जर अंडरस्टँड करायचे असेल, फॉर एक्झाम्पल बेल्ट ड्राईव्ह. आता प्रॅक्टिकल मध्ये आपलं एक मॉडेल बघितलं असेल तुम्ही, तिथे बेल्ट ड्राईव्ह दिलेलं आहे. म्हणजे एक सायकलचं तुमचं व्हील असेल किंवा अदर व्हील्स असतील, तुम्ही बघितलं असेल तिथे जर स्टुडंटने बघितलं की तिथे फ्लॅट बेल्ट पण. ओके, मग तो तुमचा कोणता मेकॅनिझम आहे, बेल्ट ड्राईव्ह मेकॅनिझम. मग सिंपल आहे, बेल्ट ड्राईव्ह काय असतं तुमचं की एक सपोज एक व्हील दिलेलं आहे, स्मॉल व्हील दिलेलं आहे आणि त्याला कनेक्टेड लार्ज व्हील असतं. ओके, स्मॉल व्हील असतं त्याला कनेक्टेड एक लार्ज व्हील असतं आणि ते आपण जी पॉवर असते ती मोटर थ्रू पंपला देतो. पंप थ्रू तुमच्या त्या स्मॉल व्हीलला पॉवर ही दिली जाते. स्मॉल व्हील रोटेट झाल्यामुळे लार्ज व्हील रोटेट करण्यासाठी, स्मॉल व्हील रोटेट झाल्यानंतर लार्ज व्हील रोटेट होण्यासाठी आपण त्याला
चेन कनेक्ट करतो. काय कनेक्ट करतो? चेन कनेक्ट करतो. चेन कनेक्ट केल्यामुळे ऑटोमॅटिकली जी पंप थ्रू पॉवर स्मॉल व्हीलला दिली गेलेली आहे, ते ऑटोमॅटिकली स्मॉल व्हील त्या चेन थ्रू ती पॉवर लार्ज व्हीलला ट्रान्समिट करतं. म्हणजे सिंपल आहे की एक स्मॉल व्हील ची पॉवर ही दुसऱ्या लार्ज व्हीलला बेल्ट थ्रू ट्रान्समिट केली जाते. दॅट इज कॉल्ड ॲज अ बेल्ट ड्राईव्ह अँड दॅट इज द एक्झाम्पल ऑफ फ्लेक्झिबल लिंक. ओके, तर फ्लेक्झिबल लिंक जर तुम्हाला विचारलं तर सिंपल आहे की एक पॉवर, पर्टिक्युलर पॉवर दुसऱ्या पार्टला ट्रान्समिट केली जाते. त्याला आपण काय म्हणतो? फ्लेक्झिबल मोशन म्हणतो किंवा फ्लेक्झिबल लिंक म्हणतो. आणि त्याला आपण एक्झाम्पल बघितलं तर कोणतं एक्झाम्पल असेल? बेल्ट ड्राईव्ह. दॅट इज द फ्लेक्झिबल लिंक एक्झाम्पल. Then fluid link. In these types of link, the motion is transmitted with the help of fluid pressure, means hydraulic brakes. सर्वांना JCB माहिती असेल. ओके, सर्वांनी एअर ब्रेकर बघितलं असेल. ओके, आपले जे कॉन्क्रिटीकरण असतं रस्त्यावर, तुम्ही कन्स्ट्रक्शन साईड बघितली की ड्रिल बीट असतात. म्हणजे सपोज जो आपला रोड असेल, त्या रोडला आपण ऑलरेडी जर तिथे नवीन जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल, रोड करायचं असेल, तर ऑलरेडी जे आपण कॉन्क्रिटीकरण केलं असतं त्याला ब्रेक करण्यासाठी आपण काय यूज करतो? तिथे तुम्ही जर जेसीबी बघितलं तर जेसीबी मध्ये त्याला ड्रिल बीट यूज करतो पुढे. ओके, ड्रिल बीट यूज करतो आणि ते आपण ब्रेक करतो. म्हणजे जो तुम्ही जो कॉन्क्रिटीकरण केलेलं त्याला जर आपल्याला ब्रेक करायचं असेल तर आपण जेसीबी थ्रू, त्या ड्रिल बीट थ्रू आपण ते ब्रेक करतो. मग ते ब्रेक करत असताना त्या जेसीबी मध्ये कोणत्या टाईपचं प्रेशर यूज केलेलं असतं? फ्लुइड प्रेशर, म्हणजे ऑइल प्रेशर यूज केलेलं असतं. आणि सिंपल आहे, तुम्ही एअर ब्रेकर बघितले असाल की आपण एअर ब्रेकर बघितले. एअर ब्रेकर थ्रू पण आपण मॅन्युअली, म्हणजे एखाद्या पर्सन ते मशीन ऑपरेट करून पण ते ब्रेक करू शकतो. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातो? त्या एअर यूज केला जातो. एअर ब्रेकर मध्ये एअर यूज केला जातो. ओके, ब्रेक करण्यासाठी. आणि आपण जेसीबी जर बघितले, पॉकलेन बघितले, तर ते वर्क करण्यासाठी आपण काय यूज करतो? फ्लुइड प्रेशर. फ्लुइड प्रेशर म्हणजे ऑइल प्रेशर. ओके, सिंपल एक मी तुम्हाला डायग्राम इथे शो करतो, ड्रॉ करतो की हायड्रोलिक म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला थर्ड इयरला इंडस्ट्रियल हायड्रोलिक अँड न्यूमॅटिक सब्जेक्ट हा असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पण अंडरस्टँड होणारच आहे. सिंपल आहे, हायड्रोलिक म्हणजे फ्लुइड लिंक म्हणजे काय आपण ते अंडरस्टँड करूया. सिंपल आहे, हा पार्ट दिलेला आहे. ओके, हा सोबत मशीन पार्ट आहे. इथं सोबत पिस्टन्स आहे, इथे पिस्टन्स. ओके, आणि इथं सपोज तुमचं ऑइल आहे. ऑइल म्हणजे काय? तुमचं फ्लुइड मध्ये, फ्लुइड प्रेशर मध्ये आपण एक तो वॉटर यूज करतो. हायड्रोलिक सिस्टीम मध्ये एक तो वॉटर यूज केलं, बट 99% आपण फ्लुइड मध्ये, फ्लुइड प्रेशर मध्ये हे हायड्रोलिक म्हणून आपण ऑइल यूज करतो. मग सपोज हे तुमचं ऑइल असेल, इथे ऑइल आहे आणि ते परत एक तुमचा पार्ट आहे पिस्टनचा. ओके, आणि इथे वेट आहे. सपोज एक वेट दिलेलं आहे, सपोज 5 टनचं वेट दिलेलं आहे. सिंपल आहे, तुम्ही क्रेन बघितले असेल. क्रेन पण काय करतं? वेट लिफ्ट करतं. आता सिंपल वेट लिफ्ट करायचं असेल तर सपोज 50 kg 500 kg जर असेल तर ऑटोमॅटिकली आपण मॅन्युअली पण ते वर्कर थ्रू लिफ्ट करू शकतो. बट 5 टन 10 टन जर वेट असेल तर त्याला लिफ्ट करायचं असेल तर तिथे आपण हायड्रोलिक्स यूज करतो. मग हायड्रोलिक सिंपल आता सपोज इथे तुम्हाला वेट दिसतंय, हे वेट असेल 5 टनचं. 5000 किलोचं वेट असेल किंवा 500 किलो असेल. 500 किलो तर आपण इझी करू शकतो. सोबत 5000 किलो असेल हे वेट. त्याला लिफ्ट करण्यासाठी आपण काय यूज करू शकतो? ही सिस्टीम यूज करू शकतो. आता सपोज इथं पिस्टन आहे, सिलेंडर दिलेलं आहे. या पिस्टन आणि सिलेंडरला काय जॉईन केलं आपण? पंप. इथं पंप जॉईन झाला आणि पंपला रोटेट करण्यासाठी आपण इथं काय जॉईन करणार? एक मोटार. ओके, मी मोटर जॉईन केली. सिंपल. आता बघा, एवढं जर हाय वेट आहे, हे जर आपल्याला जर इथे शिफ्ट करायचं आहे, इथे शिफ्ट करायचं असेल, ओके, तर ते कसं करू शकतो? फॉर एक्झाम्पल इथं पंप, मोटर दिलेली, मोटर आपण स्टार्ट केली, मोटरची पॉवर ही पंपला ट्रान्समिट झाली. पंपला ट्रान्समिट झाल्यानंतर याच्यामध्ये जे ऑइल प्रेशर आहे, ओके, हे ऑइल प्रेशर आहे, हे प्रेस होणार आहे. ओके, हे प्रेस केलं जाईल या मोटर थ्रू, हे प्रेस केलं जाईल पिस्टन थ्रू. हे पूर्ण जेव्हा आपण प्रेस करू, तुमचा हा पिस्टन इथे जेव्हा हा प्रेस केला जाईल इथपर्यंत, तेव्हा ऑटोमॅटिकली हा पिस्टन तुमचा अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. म्हणजे इथे जी मोटरची पॉवर आपण वन साइडला ट्रान्समिट करणार आहे, तो डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणार आहे. तो पिस्टन डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स अप्लाय करेल. हा डाऊनवर्ड डायरेक्शनला गेल्यामुळे ती अदर साइड ऑटोमॅटिकली तुमची अपवर्ड डायरेक्शनला जाणार आहे. ओके, हा पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. मग अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाल्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचं हे वेट आहे, हे अप साइडला जाणार आहे, म्हणजे वरच्या साइडला मूव्ह होणार आहे. ऑटोमॅटिकली तुमचे 5000 kgचं जे वेट आहे डायरेक्टली इथे शिफ्ट होईल. हे कशामुळे झालं? यामध्ये हायड्रोलिक
म्हणून आपण ऑइल यूज केलं आणि त्या ऑइलच्या प्रेशरला पास करण्यासाठी आपण पिस्टन सिलेंडर यूज केलं आणि पिस्टन सिलेंडरला रोटेट करण्यासाठी आपण पंप आणि मोटार यूज केली. म्हणजे सिम्पली हायड्रोलिक सिस्टीम, एखादं तुम्ही क्रेन्स बघितले असतील, क्रेन मध्ये पण हायड्रोलिक सिस्टीम यूज केलं जातं की वेट लिफ्ट करण्यासाठी. मग ते क्रेन मध्ये ऑइल प्रेशर म्हणून आपण ऑइल यूज करतो, त्या ऑइलला प्रेशराईज केलं जातं. ओके, कशानुसार प्रेशराईज केलं जातं? पिस्टन आणि सिलेंडर थ्रू त्याला प्रेशर दिलं जातं त्या ऑइलला. ते प्रेशरमुळे तो पार्ट काय होतो, मूव्ह होतो आणि मूव्ह झाल्यामुळे जे आपलं हायड्रोलिक वर्क असतं ते कम्प्लीट होत असतं. दॅट इज कॉल्ड एज अ फ्लुइड लिंक. ओके, मग समजलंय. इन द दिस टाइप्स ऑफ लिंक्स ऑफ मोशन सिंपल आहे, हे मोशन्स होतं आणि हे मोशनला इथं ऑइल आहे, हे ऑइल यामध्ये, आणि इथून आपण ते ऑइल थ्रू हा पार्ट मूव्ह करतोय. म्हणजे ह्या पार्टला मोशन देऊन ऑइल थ्रू हा पुढच्या पार्टचं वर्क कम्प्लीट करतोय. त्यालाच आपण काय म्हणतो, हायड्रॉलिक्स. ओके, मीन्स मोटर इज ट्रान्समिटेड विथ द हेल्प ऑफ फ्लुइड प्रेशर. मोटर थ्रू आपण फ्लुइड प्रेशर अप्लाय करतो प्रेशर, आणि तो पार्ट असेल तो पार्ट पुढचा मूव्ह करतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्लुइड लिंक. मीन्स hydraulic belts also example of fluid links. Okay, simple. They are given a kinematics links. They are given different 3 types of kinematic links. First one is a